नमस्कार मंडळी. मराठी भाषिक मंडळाच्या संवाद या कार्यक्रमात मी ऋषिकेश रानडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. संवादच्या या सेलिब्रिटी स्पेशल पर्वामध्ये आपण अनेक नव्या आणि जुन्या सेलिब्रिटीजना भेटणार आहोत. आता मी आपल्या सर्वांची ओळख करून देतो आपल्या नवीन संवादिका विद्या जोशी यांची. विद्या जोशी या आपल्याला अनेक नवीन ॲक्टर, ॲक्ट्रेसची ओळख पण करून देतील आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आपल्या सर्वांना एक अनुभव पण मिळवून देतील. नमस्कार विद्या, आपलं संवादमध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक यू ऋषिकेश. मराठी भाषिक मंडळ टोरंटोच्या संवादमध्ये आपण अनेक ॲक्टर आणि ॲक्ट्रेसशी संवाद साधणार आहोत. सुधीर फडके महाराष्ट्रात आणि परदेशात एक यशस्वी आणि नामवंत असं नाव. बाबूजी यांचं गीत रामायण हे सगळीकडे प्रसिद्ध आहेच. गीत रामायण म्हणजे मराठी माणसाचा आत्मा. आत्ताच स्वरगंधर्व सुधीर फडके हा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि जो यशस्वीरित्या प्रदर्शित महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही झाला. तर त्या निमित्ताने आपण श्रीधर फडके यांच्याशी आज संवाद साधूया. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सर श्रीधरजी, आणि आपण म्हणतो प्रेमाने त्यांना श्रीधर काका. तर तुमचं संवाद या मराठी भाषिक मंडळ टोरंटो या सदरामध्ये सहर्ष स्वागत करते. गीत रामायण म्हणजे मराठी माणसाचा आत्मा. बाबूजी म्हटलं की पहिल्यांदा लक्षात येतं ते म्हणजे गीत रामायण. आणि गीत रामायण हे सगळीकडे छोटे छोटे नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रोग्राम्समध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूपच प्रसिद्ध आहे. तर तुम्ही या गीत रामायणाच्या प्रवासाबद्दल काय सांगू शकाल? महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी आपल्या अलौकिक शब्द प्रतिभेतून निर्माण केलेली आणि स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजे आपले लाडके बाबूजी माझे वडील यांनी आपल्या अलौकिक स्वरप्रतिभेतून आणि गायन प्रतिभेतून फुलवलेली कलाकृती म्हणजे गीत रामायण. इतकी असंख्य सौंदर्यस्थळ गीत रामायणात आहेत. शब्दांची आहेत, स्वरांची आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक घटना गीत रामायण त्यावेळेला घडत असताना घडलेल्या आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वेळच्या रामनवमीला, ह्या वर्षीच्या रामनवमीला म्हणजे 19 एप्रिलला गीत रामायणाला 69 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि गीत रामायणाने 70व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. गीत रामायणात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आहेत गदिमाने आणलेल्या. त्यांचं गीत रामायण हे वाल्मिकी रामायणावर आधारित आहे, परंतु त्यांनी स्वतःच्या प्रतिभेतून सर्व गीते निर्माण केलेली आहेत. आणि बाबूजींनी सर्व गीत रामायण शास्त्रीय संगीतावर आधारित ठेवलेले आहे. कारण बाबूजींचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण कोल्हापूरला पंडित वामनराव पाध्यांकडे झालं. त्यांचा जन्मही कोल्हापूरचा. त्यामुळे तो जो प्रसंग असेल त्या प्रसंगाप्रमाणे बाबूजी लिहून ठेवलेले आहे की तो शास्त्रीय संगीतातला राग त्यांच्या मनामध्ये उमटायचा आणि त्याप्रमाणे ती चाल बांधली जायची. असे वेगवेगळे प्रकार गीत रामायणात आहेत. पहिलाच प्रसंग जो आहे तो म्हणजे गीत रामायण घडत असताना 1 एप्रिल 1955ला गीत रामायणाला पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रारंभ झाला आणि 31 मार्चला बाबूजी पुणे आकाशवाणी केंद्रावर गेले. तेथे त्यांना गदी माडगुळकर भेटले आणि बाबूजी म्हणाले की मला गाणं मिळालं नाहीये, पहिलंच गाणं. गदिमा म्हणाले की तुम्हाला मी गाणं दिलेलं आहे, 2 दिवसापूर्वीच दिलेलं आहे. आणि तिथे त्यांचा थोडासा सुखसंवाद झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि शेवटी ज्यांच्यामुळे हे गीत रामायण ही कल्पना मूर्त स्वरूपात आली ते आकाशवाणीचे अधिकारी श्री सीताकांत लाड यांनी गदिमाला सांगितलं तुम्ही एका स्टुडिओत बसा आणि त्यांना सांगितलं नवीन गाणं लिहून द्या. आणि अक्षरशः 10 ते 12 मिनिटांमध्ये गदिमांनी संपूर्ण नवीन गाणं लिहून आणलं. असं म्हणतात की मूळ गाणं जे त्यांनी दिलं होतं बाबूजींना आणि बाबूजी म्हणत होते की त्यांना मिळालं नाही, ते गाणं आणि नवीन गाणं याच्यामध्ये फार फरक नाही, पण अप्रतिम त्यातल्या ओळी आहेत आणि अप्रतिम अशी चाल आहे. त्यातल्या 2 ओळी म्हणजे कसं आहे की प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, ही कल्पनाच किती सुंदर आहे. असे गरिमा आणि असे बाबूजी. आणि बाबूजीने त्याला तिथल्या तिथे चाल लावली आणि पहाटेच्या सुमारास गीत रामायणाचं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं आणि सकाळी 9:15ला ते प्रसारण झालं, ब्रॉडकास्ट झालं. आणि बाबूजींनी गीत रामायणाचे असंख्य जवळजवळ 1800 कार्यक्रम केलेले आहेत.
हिंदुस्थानात, भारतात आणि त्याचप्रमाणे इंग्लंड, अमेरिका आणि इतर वेगवेगळ्या देशात केलेले आहेत आणि प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे गीत रामायण. आणि एक प्रसंग असा आहे घडलेला, आणि आपण मगाशी उल्लेख केला असेल तर मी सांगतो की बाबूजींवर आता चित्रपट येतोय स्वरगंधर्व सुधीर फडके, म्हणजे तो प्रकाशित झाला आहे. मला असं कळलं की आता टोरंटोमध्ये तो प्रकाशित होणार आहे. तर त्यातले काही प्रसंग जे आहेत ते त्या सगळ्या सत्य घटना आहेत. उदाहरणार्थ 1961च्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्युंजय दिन पुण्यात साजरा झाला. दोन वेळा झाल्यानंतर त्यावेळेस दुसऱ्या वेळेला बाबूजींना सावरकर म्हणाले की अरे सुधीर, मला तुझं गीत रामायण ऐकायचं आहे. तू माझं सागरा प्राण तळमळला 2 वेळा म्हणणार आहेस, पण मला गीत रामायण ऐकव. काही दिवसांनी तेथे पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचा सत्कार सावरकरांच्या हस्ते होणार होता आणि बाबूजी म्हणाले की मी तिथे येतो आणि आपल्याला गाणी ऐकवतो, 5-6 गाणी ऐकवतो. त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्था केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या समोर बसले, एक गादीवर बसले होते. ते लोड तक्क्या वगैरेची व्यवस्था होती आणि गाणी झाली आणि एक गाणं आलं, ते होतं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्यातलं 7वं कडवं आलं, नको असू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतू राजा रंकमी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे कडवं पूर्ण झालं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे बाबूजींनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. बाबूजींनी लिहून ठेवले ते, म्हणजे त्यांना कळलं नाही की काय करावं अशा वेळेला, पण त्यांनी गाणं पूर्ण केलं आणि उठले आणि सावरकरांच्या पाया पडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या पाठीवर, बाबूजींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि म्हटलं, मी कौतुक कोणाचं करू, तुझं करू का माडगुळकरांचं करू. बाबूजींनी लिहून ठेवले, ही कौतुकाची थाप म्हणजे त्यांना मिळालेलं सर्वात मोठं पारितोषिक. परंतु त्यांच्या डोळ्यात अश्रू का आले त्याच्याबद्दलही बाबूजींनी लिहून ठेवले, परंतु ते त्यांनी सावरकरांना दाखवलं नाही. त्यांनी असं लिहिलंय की कदाचित असं असेल की सावरकरांचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फार हाल झाले, त्यांना कुठलाही मान सन्मान मिळाला नाही आणि म्हणून त्यांच्या मनात उद्वेग दाटला असेल कदाचित की नको असू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतू राजा रंकमी वनीचा. हे शब्द बहुधा त्यांना तंतोतंत लागू पडले असते या कारणास्तव. खूप छान, खूपच सुंदर. आणि मी मगाशी म्हटलं तसं गीत रामायण म्हणजे मराठी माणसाचा आत्मा आहे. कधीही ती गाणी ऐकली की आत्ता जसं तुम्ही म्हणाल डोळ्यात पाणी किंवा सगळ्या आपल्या भोवतालच्या परिस्थितीची जाणीव होणं जे म्हणतात ना, किंवा त्याची आणखी एक घटना सांगतो आणि ती सत्य घटना आहे की बाबूजींना त्यांनी आदल्या दिवशी ते गाणं त्यांना गदिमांकडनं मिळालं, त्यांनी त्याची चाल लावली ह्याच गीताला आणि हे पुण्यात होतं सगळं. आणि मग दुसऱ्या सकाळी ते आणि त्यांचे सहाय्यक संगीतकार, प्रख्यात व्हायोलिन वादक संगीतकार प्रभाकर जोग, हे दोघं रिक्षातून पुणे आकाशवाणी केंद्रावर जायला निघाले. तेव्हा ते आकाशवाणी केंद्र होतं रेल्वे स्टेशन जवळ, सेंट्रल बिल्डिंग मध्ये. आता आहे ते शिवाजीनगरला SSC बोर्डाजवळ, महाराष्ट्र बँकेच्या हेडक्वार्टर्स जवळ. तर बाबूजी म्हणले जोगांना की जोग, मी तुम्हाला काल जी चाल सांगितली आहे ती मला पटली नाही, आणि कारण त्या चालीमुळे सर्व प्रसंग करून होतो, हा प्रसंग करून नाही. याच्यामध्ये गदिमांनी माणसाच्या जीवनाचं सार लिहिलेलं आहे. आता उदाहरणार्थ बघा, जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. हे शब्द प्रत्येकाला लागू पडतात. त्यामुळे बाबूजी म्हणले की मी ही चाल बदलली आणि माझ्या मनात दुसरी चाल आली, ती देखील रिक्षात. केवळ 2 ओळींची चाल. कुठल्या होत्या त्या 2 ओळी, तर दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हिची चाल बाबूजी म्हणाले जोग साहेबांना की आपण जाऊया स्टुडिओत, काय होतं बघूया, आणि तुम्ही ही चाल फक्त त्याचे नोटेशन करून घ्या आणि या 2 ओळींचं आणि वादकांना सांगा, आणि तोपर्यंत मी बघतो. आणि ते मग दुसऱ्या स्टुडिओत जाऊन बसले आणि थोड्या वेळाने बाहेर आले अर्ध्या तासाने. तेव्हा तो रेडिओचा लाल दिवा लागला होता. म्हणजे याचा अर्थ असा की आता तुम्हाला रेकॉर्डिंग करता येणार नाही, तुम्ही गायचं, ते लाईव्ह असेल, आपण जसं बोलतोय आता लाईव्ह, तसं ते गायचं आणि तुमचं तुम्ही जे गाल ते संपूर्ण महाराष्ट्रात ऐकलं जाईल. त्यामुळे तुम्ही चुका करायच्या नाहीत. आता बघा, लक्षात ठेवा की अर्ध्या तासापूर्वी त्यांच्या रिक्षात डोक्यात आलेली चाल ती पूर्ण केली. 10 कडवी आहेत या गाण्याला,
ती 10च्या 10 कडवी त्यांनी मनात ठेवून, डोक्यात ठेवून ते गायले नोटेशन नसताना, आणि नंतर मग ते गाणं परत रेकॉर्ड केलं. प्रतिभाशाली, म्हणजे दुसरा शब्दच नाही. परत त्या दोघांनी, गदिमांनी आणि बाबूजींनी लिहून ठेवलंय की कुठल्या तरी अज्ञात शक्तीने आमच्याकडनं हे काम करून घेतलेलं आहे. अज्ञात शक्ती म्हणजे प्रभू रामचंद्रच, दुसरं कोण. नाही, खूपच छान. आणि तुम्ही खूप समर्पक म्हणालात, जीवनाचं सार. मगाशी मी जे म्हणायचा प्रयत्न करत होते की आपल्या जीवनातल्या दैनंदिन घडामोडी, पण जीवनाचं सार हा उत्तम समर्पक शब्द आहे की जीवनाचं सार गीत रामायण मध्ये आहे. तुम्ही आताच आणि मी पण म्हटलं तसं की स्वरगंधर्व सुधीर फडके हा जो चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झालाय, तर तो मला, जेव्हा मी तो बघितला तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली सिद्धार्थ काका, की त्याच्यामध्ये सगळी ओरिजिनल बाबूजींची गाणी आहेत. तर ते कसं झालं? म्हणजे इतक्या वर्षानंतर चित्रपट प्रदर्शित करताना किंवा चित्रपट रेकॉर्डिंग करताना, आणि मला डोक्यामध्ये तर सारखा प्रश्न होता आणि म्हटलं भेटल्यानंतर नक्की विचारेन. तर आज आता आपल्याला योग आला ऑनलाईन भेटायचा. तर ते कसं तुम्ही करू? काय झालं की मागे एकदा कोणतरी दुसरे एक पिक्चर करणार होते, त्यावेळेला मी HMV ला भेटलो होतो. बाबूजींच्याच आवाजातली गाणी किंवा त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेली गाणी मिळावीत म्हणून HMVनी मान्यता दिली. HMV म्हणजे सारेगमा. आणि ते पिक्चर काय पूर्ण झालं नाही त्यावेळेला. म्हणून आता ज्यावेळेला याचे निर्माते दिग्दर्शक योगेश देशपांडे मला साधारणतः 2022च्या सुमारास भेटले, फोन आला त्यांचा, तर मी त्यावेळेला फार उत्सुक नव्हतो की, कारण काय होणार नाही असंच होत होतं सारखं. पण ते म्हणाले नाही, मी स्क्रीन प्ले लिहिलेला आहे, तुम्हाला मी ऐकवतो. आणि तो स्क्रीन प्ले त्यांनी छान दिला होता. आणि त्यांनी काय केलं होतं, काही घटनांना लागून त्यांनी बाबूजींचीच गाणी आणली होती. मग मी म्हटले, तुमचं स्क्रीन प्ले छान आहे, पटकथा चांगली आहे, डायलॉग्स चांगले आहेत, पण हे डायलॉग्स किंवा ही पटकथा कृपया माझ्या दोन्ही मुलींना आपण ऐकवाल का? कारण त्या दोन्ही परदेशात असतात. पण त्यांनी ऐकल्यानंतर त्या सांगतील की त्यांच्या नजरेतून आपले आजोबा कसे दिसले असतील, कसे दिसतील पडद्यावर. तर त्या दोघींनी तो ऐकला, गोष्ट ऐकली, पटकथा ऐकली आणि त्यांनी मान्यता दिली. हे झाल्यानंतर ज्यावेळेला शूटिंग सुरू व्हायचं होतं, त्यावेळेला आम्ही परत HMV मध्ये म्हणजे सारेगावमध्ये गेलो, त्यांना विनंती केली आणि त्यांनी मोठ्या मनाने बाबूजींची गाणी त्यांच्याकडे जी होती ती सर्व वापरायला परवानगी दिली, अनुमती दिली. आणि मग काय केलं, पूर्वी कसं व्हायचं, ही गाणी सगळी 60, 65, 50, 55 वर्षापूर्वीची आहेत. पूर्वी कसं व्हायचं की सगळी म्युझिशियन्स जे सगळे वाद्य वाजवायचे ते व्यवस्थित स्टुडिओत बॅलन्स करून घ्यायचे. ते झाल्यानंतर गायकाचा किंवा गायिकेचा आवाज बॅलन्स करायचे आणि सगळं रेकॉर्डिंग व्हायचं. आणि हे सगळ्यांचं रेकॉर्डिंग मिक्स होऊन एका ट्रॅकवर जायचं. त्यामुळे आपण जर पूर्वीची सगळी गाणी ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्या स्टुडिओ नाहीये, सगळी वाद्य समोरच वाजतायत, आवाज समोरच येतोय जिथनं आपण ऐकतोय त्या रेडिओमध्ये. आता काय झालं की आता याचं काय करायचं, कारण ते एवढा जुने ट्रॅक्स होते ते सगळे. मग इथले एक रेकॉर्डिस्ट आहेत प्रमोद चांदोरकर म्हणून त्यांनी मग काय केलं की AI वापरलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप्लिकेशन वापरलं आणि त्या गाण्यातून सगळ्यांचे आवाज वेगळे केले, सेपरेट केले. बहुतेक गाणं आहे. आणि मग गंमत काय केली, मग आम्ही काय केले की आमच्याकडे सगळे छान म्युझिशियन्स होते, म्हणजे व्हायोलिनला श्रुती भावे, सत्यजित प्रभू सिंथसायझरला, नंतर दीपक बोरकर, वरद कठापूरकर, तुषार आगरे, अभिजित सावंत, अनिल करंजावकर, सगळे चांगले इंडस्ट्रीतले म्युझिशियन्स, जे ज्यांना मराठी गाणी सगळी माहिती आहेत कारण सगळे मराठी. तर त्यांना मी म्हटलं आपण परत रेकॉर्ड, आणि जे अरेंजर म्हणजे श्रीकांत निवसकर. तर सगळ्या गाण्यांचं सगळं म्युझिक आम्ही परत रेकॉर्ड केलं. सगळं. किती वेळ लागला त्याला? साधारण 4-5 दिवस लागले. कारण काय, आणि आता काय तो प्रोग्रामिंग करतो, परंतु वाद्य घेऊन ती व्हायोलिन, बासरी वगैरे हे करून फार चांगलं, आणि ते तसं वाटतं. आणि मग जिथे आम्ही म्हणजे ते प्रमोद चांदोरकरांच्या स्टुडिओत बाकीचं त्यांनी बॅलन्सिंग केलं आणि मग त्यांनी सगळे आवाज व्यवस्थित बॅलन्स करून, आता तुम्हाला आताच कसं टेक्निक आहे थिएटरमध्ये 5.1 किंवा 7.1 म्हणजे 5 स्पीकर असतात आणि मध्ये एक ट्विटर किंवा ऑफर असा आणखी एक स्पीकर असतो. ते आता सगळी गाणी तुम्हाला त्या 5 स्पीकर वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येतात. म्हणजे समजा तिथनं डावीकडनं समजा कोण बोलत असेल, त्या डावीकडनं गात असेल तर डावीकडे आवाज येईल, उजवीकडे म्युझिशियन म्हणजे वाद्य वाजलेले आपल्याला ऐकू येतील, असं असेल आणि असू शकतं. म्हणजे ही प्रोसेस आहे ती आम्ही तशी केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असा उपयोग, म्हणजे
माझ्या ध्यानीमनी पण नाही आला. आपण AI म्हणून आजकाल सगळीकडे म्हणतो, पण म्हणजे हा चांगल्या प्रकारे खूप छान उपयोग झाला ना, म्हणजे आपल्याला बाबूजींची मग ओरिजिनल गाणी अ, मिळाली आणि धिस इज रिअली खूपच छान, खूपच छान. म्हणजे मला वाटलं होतं, की तुम्ही काहीतरी सांगाल, की परत किंवा तुमच्याकडे होती किंवा काय, पण असं एवढं सेपरेट करून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे कमांडेबल टू तुमच्या सगळ्यांसाठी पण आणि आपण टेक्नॉलॉजीचा कसा आपण यशस्वीरित्या वापर करू शकतो हे पण दिसतं. एक हे का पंचायत काय होती, की जर बाबूजींची भूमिका करणारे जे जे सिनेमामध्ये जे म्हणजे आता आदिश वैद्य आहेत तरुण पणचे आणि नंतरची भूमिका केली सुनील बर्वे यांनी. आता ते सुनील बर्वे जे गाणं म्हणतायत बाबूजींचे, उदाहरणार्थ हा माझा मार्ग केलाय बॅकग्राऊंडला आहे किंवा आकाश दुसरं कुठलं असेल फिरत्या चाकावरती देसी. असं हे गाणी जर असतील किंवा गीतरामाणीतली गाणी गातायत आणि दुसरंच कोणतरी त्या आवाज असेल तर ते लोकांना बिलकुल आवडलं नसतं आणि आवडणारही नाही. आणि म्हणून हा जो निर्णय मी माझी विनंती देशपांड्यांनी सांगितली आणि त्यांनी मान्य केली, योगेश देशपांडेंनी. हा त्यांचा म्हणजे मी खरं त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मान्य केली आणि त्यामुळे लोकांना फार आवडतात हा सगळा प्रयोग जो केलाय तो. त्याचबरोबर देशपांड्यांचे संवाद, दिग्दर्शन, सगळ्यांची कामं फार छान झालेली आहेत खूप छान, सिनेमात. खूप छान. फार सुंदर. तो एपिक मूव्ही म्हणतात ना, खूप असा क्लासिक मूव्ही असा, तसा तो खूप सुंदर झालाय चित्रपट आणि खूपच छान आणि तुम्ही म्हणालात तसं की म्हणजे दुसऱ्या आवाजात ती गाणी नसती आवडली. गीत रामायण म्हटलं तसं बाबूजी आणि आत्मा किंवा सार आणि एक सहज नाव येतं ते म्हणजे एकच नाव येतं आणि ते दुसऱ्याच्या आवाजामध्ये वगैरे नसतं केलं. त्यामुळे हा म्हणजे गदी माडगुळकरांची भूमिका जी केली आहे ना, ती फार सुंदर तळाशीकर यांनी केलेली आहे, सागर तळाशीकर. आणि गदिमांचे आणि बाबूजींचे संवाद, बाबूजी त्यांच्या गाण्याला चाल लावतात ते ते दृश्य आपण सगळ्यांनी बघावं, म्हणजे तुम्हाला खरंच हो, त्याचा हो, आनंद. हो. नाही, मी पण सांगते सगळ्यांनी तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जेव्हा टोरंटोत होईल तेव्हा प्लीज बघा. खूप सुंदर एक क्लासिक मूव्ही आहे आणि ते कसं जसं तुम्ही म्हणाल तसं सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलेलं आहे आणि मस्ट सी म्हणतात ना, की मराठी चित्रपटामधला एक मस्ट सी तो हा चित्रपट आहे आणि खूपच सुंदर म्हणजे गीत रामायण म्हटलं, की वेगळ्याच आपण एका जगात जातो. तर हा म्हणजे आता तुम्ही तुमच्याबरोबर पण बाबूजींनी खूप गाणी गायलीत म्हणजे तुम्ही संगीतकार, गीतकार श्रीधर काका नाही आणि गायली, 3-4 गायली. त्यातलं माझं पहिलं चित्रपटातलं गाणं लक्ष्मीची पावले मधलं पिटे अंधाराचे जाळे. कुठे अंधाराचे जाळे. ते गायलं. हं, हं, हं. त्याच्याप्रमाणे आणि मला वाटतं ऋतू हिरवा पण गायला ना तुमच्याबरोबर? ऋतुहिरवा आशा भोसले. आशा भोसले. ओके. पण अच्छा. माझ्यासाठी एक छान गोष्ट काय झाली, की ज्यावेळेला मी न्यूयॉर्कला शिकायला होतो 74-75 हं, तर हं. माझं MS पूर्ण झालं होतं आणि त्याच्या आदल्या वर्षी मला इथल्या कॅमलिनच्या मालतीबाई आणि काकासाहेब दांडेकर आले होते. ते म्हटले, हं, "अरे हं. मी ऐकतो की तू काहीतरी चाली वगैरे लावतो, तर आमच्याकडे हरिपाठाचं अभंग आहे, ते पुस्तक आहे, त्याला लावशील का चाल?" मी म्हटलं, "प्रयत्न करतो." आणि मग त्यांतल्या देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येले, ह्याला मी चाल लावली. आणि बाबूजी नंतर काही महिन्यांनी तिथे आले होते. मी त्यांना म्हटलं, की "आपण हे गाल का?" ते म्हणले, "ऐकव." आणि त्यांनी ऐकल्यानंतर ते त्यांना बहुधा पसंत पडली असेल चाल. आणि म्हणून माझं पहिलं गाणं, पहिली चाल, ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग, हे बाबूजींनी माझ्या वडिलांनी गायले. हे सर्वात माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. नाही, नाही. खूपच छान, खूपच छान. तर मी बाबूजींची आपण संगीताची जी सगळी कारकीर्द आहे, त्याच्याबद्दल काय गप्पा माराव्या तेवढ्या थोड्या आहेत. आणि वी कॅन गो फॉर एव्हर. पण आपल्याला नेहमीच म्हणतात तसं अ, वेळेचं बंधन असतं. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की बाबूजींनी मी ऐकलं, की खूप सामाजिक कार्य पण केलं. म्हणजे संगीतात पण आहे, पण सामाजिक कार्य, सामाजिक क्षेत्रात. तर तो जो भाग आहे, तो खूप लोकांना मला असं वाटतं, की माहीत नाहीये किंवा तेवढा माहिती नाही जेवढा गीतकार आणि संगीतकार म्हणजे तेवढा माहिती आहे. तर तुम्ही त्या सामाजिक कार्याबद्दल बाबूजींच्या काय सांगू शकाल? बाबूजी हे संघाचे स्वयंसेवक होते, हं, राष्ट्रीय हं. स्वयंसेवक संघाचे. त्यामुळे चांगले संस्कार त्यांच्यावर झाले होते आणि त्यामुळे त्यांनी आपण देशाचं देणं लागतो, हा विचार त्यांच्या मनात सतत असायचा. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम हातात घेतले होते, ते पूर्ण केले. पहिलं म्हणजे 1954 मध्ये झालेला दादरा नगर हवेली हा जो प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तो मुक्त केला संघाच्या हं. स्वयंसेवकांनी आणि भारतात परत तो सामील झाला. आणि तेव्हा आपला तिरंगा झेंडा तिथे लावण्यात आला. तो एक भाग किंवा गोव्याचे स्वातंत्र्यवीर ज्यांना पोर्तुगालने पकडलं होतं, ते आणि टेलो मस्कारने ज्यांची मुक्तता बाबूजींनी
एक समिती स्थापन करून केली. तिसरं म्हणजे आमच्याकडे अरुणाचल प्रदेशचा एक मुलगा जवळजवळ 15 वर्ष राहायला आला होता. म्हणजे तो माझ्या सख्ख्या भावासारखा होता. त्याचं तिथलं नाव होतं लेकी कुंचो. अरुणाचल प्रदेश म्हणजे तिबेटची बॉर्डर आहे ती. तिथनं आला, तो शिकला, तो मराठी उत्तम बोलतो. आम्ही घरी बाबूजींना अण्णा म्हणायचो, आईला आई. तो अण्णा, आई असंच म्हणायचा. मला दादा म्हणतो. हे जे त्यांनी जे सामाजिक कार्य केलेले आहे, आता तो जो परत गेल्यानंतर आता तो तिथल्या लोकांना तो सांगतो, की आपला देश मोठा आहे, आपला समाज मोठा आहे, सगळे लोकं प्रेमळ आहेत. त्यामुळे ही जी सामाजिक बांधिलकी जी आहे, ती बाबूजींनी अशा वेगळ्या उपक्रमातनं प्रत्यक्षात कृतीत आणलेली आहे. आणि त्यांचा शेवटचा हे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा चित्रपट तो त्यांनी पूर्ण केला आणि मगच ते गेले. त्यामुळे आपण जे मी मगाशी म्हटलेलं वाक्य होतं, त्यांचे जे ध्येय होतं ते त्यांनी पूर्ण केले, की आपण देवाचं आणि देशाचं देणं लागतो. ते सर्वात महत्त्वाचं. नाही, खरंच आहे. आपण देशाचं समाजाचं एक देणं लागतो आणि याची जाणीव असणं, याच्याने माणसाची उंची पण ठरली जाते, की नुसतं गीतकार, संगीतकार म्हणून नाही, पण देशासाठी पण त्यांनी खूपच धडाडीचं कार्य केलं. सो आता आपण म्हणतात तसं जो चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके हा प्रदर्शित होणार आहे. टोरंटोमध्ये पण लवकरच प्रदर्शित होईल. तर मी सगळ्यांना विनंती करते, तुम्ही नक्की मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा चित्रपट बघावा. आणि श्रीधर काका, तुम्ही आज आम्हाला वेळात वेळ काढून, थोडासा वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर इथे गप्पा मारायला आलात. आणि नक्कीच आपण तुमचा एक प्रोग्राम पण टोरंटोमध्ये कधी तुम्ही जर दौरा केलात तर नक्की लक्षात ठेवा, की तुम्हाला टोरंटोला यायचं आहे. आणि नक्की टोरंटोमध्ये तुम्हाला गंमत सांगतो. बाबूजी पहिल्यांदा टोरंटोमध्ये आले होते 70 मध्ये. हो, ओके. राया बिडेये तिथे अजून राहतात. नंतर आणखी बरेच लोक आहेत ते अजून आहेत तिथे टोरंटोमध्ये. आणि टोरंटोमध्ये खूप प्रयोग झाले ना, म्हणजे 2-3दा दौरे झाले ना बाबूजींचे? बाबूजी जास्तच. हो का? ओके. माझे मित्र बरेच आहेत. अविनाश कुलकर्णी माझ्या शाळेतला मित्र टोरंटोमध्ये राहतो. नंतर दुसरं म्हणजे आपण जेव्हा चित्रपट लावाल ऋषिकेशजी, ती जर वेळ मला म्हणजे माझ्या दृष्टीने सकाळ, पहाट, रात्र काय असेल मला माहित नाही. तर शक्य असल्यास मी चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मी सर्व प्रेक्षकांशी बोलीन ऑनलाईन. हो, ओके. नक्की. खूपच छान, खूपच छान. नक्कीच श्रीधर काका. आणि बाबूजींचा इथं कॅनडामध्ये खूप मोठा फॅन बेस आहे. म्हणजे मी मागच्या काही दिवसांमध्ये आमचे खूप सिनियर्स त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि त्यांनी बाबूजींसोबत जे कॅनडामध्ये त्या म्हणजे 70च्या दशकामध्ये जे दिवस घालवले, तसेच त्यांच्यासोबत न्यूयॉर्क पर्यंत प्रवास करून तिथल्या मंडळांसाठी तिथल्या मंडळांसाठी पण कार्यक्रम दिले. म्हणजे फक्त कॅनडा नाही तर कॅनडा आणि USA या दोघांसाठी पण कार्यक्रम इथल्या मंडळांनी बाबूजींच्या सोबत केले. याच्या खूप साऱ्या घडामोडी आणि घटना त्यांनी खूप छान सांगितल्या. आणि सगळ्यांचं हेच म्हणणं होतं, की म्हणजे इतका मोठा कलाकार किंवा इतका मोठा संगीतकार, गीतकार असून पण जे म्हणतात, की डाऊन टू अर्थ असणे, की त्यांचा जो हंबलनेस आहे ह्याच्याबद्दल लोकांकडे म्हणजे अनेक शब्द होते. लोकं थांबत नव्हते, की एवढा मोठा गीतकार माझ्या घरी येऊन राहिला किंवा त्यांचं सगळ्यांची बोलणं, वागणं हे किती प्रभावी होतं. याबद्दल खूप साऱ्या घटना ऐकायला मिळाल्या. नक्कीच. आणि आज आपण आता या निमित्ताने, संवादच्या निमित्ताने, मराठी भाषिक मंडळ टोरंटोच्या संवादच्या निमित्ताने सगळे भेटतोय. बाबूजींचा चित्रपट आहे बाबूजींवरचा. तर ह्या दुग्ध शर्करा योगच आहे मला वाटतं ऋषिकेश. म्हणजे या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. आणि एक मला असं वाटतं, की वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड, की एक तर चित्रपटासाठी सगळ्यांनी तो बघावाच. आणि तुम्ही पण श्रीधर काका नक्की, मला माहितीये तुमचा आता अमेरिकेमध्ये दौरा आहे, पण पुढच्या वेळेला नक्की नॉर्थ अमेरिका म्हणजे कॅनडा पण कन्सिडर करा. जुनी मंडळी आहेतच, आपण म्हणतो तसं, की जुन्यांचे आशीर्वाद आहेतच आमच्या बरोबर किंवा ऋषिकेश बरोबर, आणि नव्यांचा उत्साह. तर नव्यांना भेटायला पण तुम्ही परत नक्की या, असं मी आग्रहाचं निमंत्रण मराठी भाषिक मंडळ टोरंटो तर्फे मी आणि ऋषिकेश तुम्हाला देतो. आणि थँक्यू सो मच. आणि आपण लवकरच भेटूया. नमस्कार. सगळ्यांना धन्यवाद.